स्वागत आहे पुन्हा एकदा तृप्ती टेल्स मध्ये. तर कॉर्पोरेटच्या सिरीज नंतर आता एक आणखी नवीन सिरीज ज्याच्यामध्ये आपण बुक्सच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात पहिलं बुक आहे हसत जगावं. हे डॉक्टर रमा मराठे यांचं पुस्तक. प्रत्येकाने किमान आवर्जून एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक. फक्त 136 पानं ह्याच्यामध्ये आहेत. एक एक लेसन जो आहे, एक एक धडा जो आहे, साधारण एक 5-6 पेजेसचा आहे, 5-6 पानांचा आहे. खूप सुंदर ह्या बुक मधले टेकअवे आहेत. थोडे थोडे करून मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आजचा शीर्षक आहे मी माझा फक्त माझाच. ह्या शीर्षकाखाली असलेल्या काही लाईन्स तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या. चला पटकन शेअर करते. कापडानं झाकलेली एखादी वस्तू तो बर्फ आहे हे एकदा समजलं की त्या वस्तूकडून उबदारपणाची अपेक्षा करू का आपण? तो बर्फ आहे या गोष्टीचा स्वीकार केला की इतर प्रश्न शून्य होतात. पण तो बर्फ आहे हे माहीत करून न घेतल्यास त्यातून उबदारपणाची अपेक्षा केल्यामुळे आपण तणावग्रस्त होतो. माणसांच्या बाबतीत देखील हाच नियम बरं का. या बर्फाचा उपयोगच करून घ्यावायचा असेल तर एखादे पेय थंड करण्यासाठी तो करून घेता येईल. तसा माणूस आणि त्याची वृत्ती बदलणं कठीणच. पण त्याच्या वृत्तीचा उपयोग तुम्ही शहाणपणानं करून घेऊ शकता. असा उपयोग होणं शक्य नसेल, उदाहरणार्थ थंड हवेच्या ठिकाणी बर्फाचा उपयोग काय, तर तो टाळावा, स्वतःचा बचाव करावा एवढंच. माणसं अशी का वागतात हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारून आपण दुःखी आणि तणावग्रस्त होतो. विशिष्ट माणसांनी असं वागू नये असा कोणता वैश्विक नियम आहे? यापूर्वीही समाजात सृष्ट होते तसे दृष्ट होते, सज्जन होते तसे दुर्जन होते, शूर होते तसे दुबळे होते, त्यागी तसेच भोगी आणि स्वार्थीही लोक होतेच की. आत्ताही आहेत आणि यापुढेही असणार आहेत. या सर्वांच्या सोबतच हसत जगता आलं पाहिजे. आणि अशी हसत जगू शकणारी माणसं देखील होती, आहेत आणि पुढेही असतीलच. या सगळ्यांचा स्वीकार हवा, तो स्वतःवरील ताण हलका करण्यासाठीच. एकदा का हे जमलं की आपल्याला हा स्वभाव वैचित्र्यांचा ताण न येता त्यातील विविधतेची मजा वाटायला लागेल. आणि मग हा माणसांचा खेळ हसत खेळता येईल, हसत जगता येईल. चला आपणही प्रयत्न करून बघूयात. बघूयात जमतंय का. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तृप्ती टेल्स. हसत रहा, मजेत रहा.